गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 6:11 झालेले आहेत. शिकागो न्यूयॉर्कमधल्या पहिल्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. आज आपण USA शिकागो शहरातल्या प्लेंटिफ या छोट्याशा एरियामध्ये फिरणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे आपला हा मॉर्निंग वॉक दररोज मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. मोस्टली इथले रस्ते, इथल्या विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. तर हा आपला पहिला व्हिडिओ आपण पाहत. हे शिकागो प्लेंटिफमधल्या अशा गाड्या असतात पहा मॉर्निंग वॉक करताना दिसण्याच्या. हे रस्ते आणि या प्रत्येक रस्त्यांना अशी नावं दिलेली आहेत. हे स्टॉप जे आहे ना ते अतिशय महत्त्वाचं चिन्ह आहे इथलं पहा. इकडून एक रस्ता आलेला आहे, असा एक रस्ता आलेला आहे. ते स्टॉपबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. आता इथे वाहतूक नाही आहे, अदरवाईज ते उदाहरणात एक हे तुम्हाला सांगू शकलो असतो. कारण स्टॉप जेव्हा ह्या बाजूने जी गाडी येते ती हे स्टॉपचं चिन्ह एकदम इकडून, म्हणजे इकडून अशी कुठलीही जरी गाडी येत असेल ना, येऊ अगर नाही येऊ, पण ह्या स्टॉपच्या ठिकाणावर तो क्षणभर तो इकडून येणारे व्यक्ती आहेत थांबणार. कोणी पाहू अगर न पाहू पण थांबणार म्हणजे थांबणार. असं आपण आता पुढे जात राहणार आहोत. मोस्टली माझा विचार आहे जेणेकरून एक मॉर्निंग वॉक करताना मी दररोज सकाळी 5-5.5 किलोमीटर मोस्टली पुण्यामध्ये असताना सुद्धा मोस्टली मॉर्निंग वॉक करताना मी 5-5.5 किलोमीटर चालण्याचा प्रयत्न करतो. आणि हे 5-5.5 किलोमीटर केव्हा पूर्ण होतं हे मला ह्या घड्याळावरून कळतं. जेणेकरून जेव्हा 7,000-7,500 स्टेप्स चालण्याचे झाले की साधारण कळतं की 5-1 किलोमीटर आपण चाललेलो आहोत. इथले बनंगले पहा, इथली स्वच्छता पहा. आणि इथले सर्वांनी मला मोस्टली विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे की तिथले लोक. आता आपण जवळजवळ नाही म्हटलं तर 4-5 मिनिट चालत आलेलो आहे. आपल्याला एक कार सोडल्याशिवाय कुठली कार दिसलेली नाही. ही कुठली कार आहे बा, कार मॅक्स. मला गाड्यांची नावं माहिती नाही जास्त, मला त्या बाबतीत जास्त नॉलेजसुद्धा नाही आहे. पण अशा प्रत्येक वेगवेगळ्या गाड्या इथे एका घरात 2-3 अशा गाड्या असण्याची शक्यता आहे पहा. अर्थात हे जेव्हा त्यांनी पार्किंगमध्ये लावलेले आहेत याचा अर्थ त्यांच्या मालकीच्या गाड्या असतील. काल जेव्हा दुपारी पोचलो असे रस्ते. प्लेनफील्ड सिटी आहे, प्लेनफील्ड एरिया म्हटलं जातं. आता सिटी म्हणायचं, गाव म्हणायचं की काय म्हणायचं मला नाही सांगता येणार खरं तर. असं हे प्लेनफील्ड आहे. हां, तर मी काय म्हणतो, काल सकाळी पोचल्यानंतर काल दिवसभर हँगओव्हर झालं होतं मला. हँगओव्हर इन द सेन्स ज्याला म्हटलं जातं की काय बरं मग असं म्हणतात की जेटलॅग लागला. इतकं डोकं सुन्न होतं, हरिबल सुन्न होतं, म्हणजे झोपच येत नाही. तर झोप येते आणि पडलं की झोप लागत नाही. म्हणजे ज्या वेळेला इकडे त्यानंतर रात्री एक चक्कर मारली थोडी, साधारण पायी फिरून आलो. पण हे जवळपासच, म्हणजे अगदी व्हिडिओ वगैरे हा माझा US आल्यानंतरचा खरं पहिला व्हिडिओ असावा. म्हणजे आहेच. येऊन जेमते मला 5-6 तास झालेले आहेत. आणि
जेव्हा म्हटलं तुम्हाला की काल रात्री एक चक्कर मारत असताना मला ही गाडी दिसली, तर ही गाडी पाहून मी खरंच काल थबकलो होतो. ते मॉडेल आहे इम्पाला शेवरलेटचं मॉडेल आहे इम्पाला. असे बरीच वेगवेगळे मॉडेल्स इथे आपल्याला पाहायला मिळतात. आता इम्पाला म्हणजे मला फक्त त्या गाण्यामधलं किशोर कुमारचं गाणं आहे कारो में एक कार सुनी है इम्पाला एवढं माहिती होतं. अर्थात ती कार ते मॉडेलसुद्धा वेगळं असेल, पण हे लेटेस्ट पाहतोय मी. थंडी वाजते म्हणून मी जसं म्हटलं तुम्हाला हे ह्या गाड्यांवर जसं दव साठलेलं आणि हा 4x4 ट्रॅक्स ट्रक फोर्डचं हे मॉडेल हे खूप गाड्या दिसतात इथे. इकडे डेड एंड आहे प्लेनफील्डची बाउंड्री. याच्यामध्ये थोडे घरं आहेत अजून. बाउंड्री असताना मी गेलेलो आहे, पण आपण ऑलमोस्ट प्लेनफील्डच्या कडेकडेने फिरतो आहे. आत्ता नुकताच कुठे समर होतो आहे, समर सुरू झालं आहे आणि अजूनही ग्लास कटिंग सुरू झालेलं नाही आहे. ग्रास कटिंग ही जी प्रायव्हेट ग्रास आहे ही प्रत्येकाला क्लीन करावीच लागते. आमच्या पण घराची ग्रास अशीच वाढलेली आहे. आता मी 1-2 दिवसात मी स्वतः ती ग्रास कशी कट करतात ते तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडं पुढे आल्यानंतर पहा, मी जसं म्हणतो आहे तुम्हाला हे प्लेनफील्डची बॉर्डर आहे. ही बॉर्डरवरची घर म्हणजे कडेची घर आहेत आणि ह्या बाजूला असं पूर्ण असं प्लेनफील्ड एरिया आहे. मी तुम्हाला एखादा मॅप मला मिळाला तर ह्या प्लेनफील्डचा आकार कसा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे जे असे रस्ते आहेत ना, हे ईच अँड एव्हरी रस्ते मी मागच्या 2 वर्षापूर्वी आलो होतो, हातोपास असा चाललेला आहे. ईच अँड एव्हरी रस्ते मी 1-2 वेळा माझे पाहून झालेले आहेत. हा मला आता गुड मॉर्निंग म्हणणार माझी ह्याची ओळख नाही काय नाही. गुड मॉर्निंग. थंडी आहे की नाही ते तुम्हाला ह्या समोर एक पॉन्ड आहे, छोटंसं तळं असल्यासारखं आहे, त्याच्यावर त्या थंडीने वाफा दिसत असतील. खरं ही आणि इकडे असा आपण आता आज तर खूप ढगाळ क्लाउडी आहे, त्यामुळे उद्यापासून आपण सूर्योदय पाहण्याचा प्रयत्न करूया. आज थोडंसं लेट निघालो आहे मी, उद्यापासून थोडंसं लवकर निघण्याचा प्रयत्न करेन. स्कूल बस पा जसं मी म्हणतो आपल्याला ह्या अमेरिकेमध्ये सर्व प्रकारच्या स्कूल बसेस ह्या अशा असतात. हा ओपन स्पेस आहे आणि त्या पलीकडे जर समोर गाड्या थोड्याफार धावताना दिसत असेल त्या रस्त्याला आपण मिळणार आहोत. मला हा परिसर ध्यानात कसा आहे की जेणेकरून मी घरापासून निघाल्यानंतर एक पूर्ण राऊंड मारला आणि पुन्हा माझ्या घरी पोचलो तर 5 किलोमीटर होतात. मला वेगळं म्हणजे काउंट करण्याची गरज राहत नाही. आता इथे कटिंग झालेली आहे, केली होती समरमध्येच.
पुन्हा वाढलेली आहे, त्यामुळे पुन्हा त्यांना कट करावं लागणार आहे. खरं तर काही ब्लॉग्स किंवा काही व्हिडिओ हे दररोज अशीच असतील, जेणेकरून जोपर्यंत आपण डाऊनटाऊनला जात नाही. त्यामुळे हे जे पण एक मात्र होईल, मी तुम्हाला चॅलेंज देतो की दररोज हे दिसत असले तर डुप्लिकेटपणा होणार नाही. ह्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ काढत जाईल. आता उद्यापासून जर व्हिडिओ टाकायचे असेल तर मिथून ह्या पट्ट्यामध्ये तर मी कॅमेरा म्हणजे व्हिडिओ काढणार नाही. ह्याच्या पुढचा जो एरिया असेल तिकडे मी काढण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला हे पूर्णतः प्लेनफील्ड दिसू शकेल. जे समोर घर दिसत असेल ना मित्रांनो, तर मागच्या वेळेला मी जेव्हा व्हिडिओ काढत होतो, छोटे मागचे व्हिडिओ माझे हार्डली एक 2 मिनटाचे 3 मिनटाचे होते. त्यावेळेला मला नक्की आठवत आहे, इथे ओपन प्लॉट होता आणि त्या ओपन प्लॉटवर लिहिलेलं होतं की प्लॉट फॉर सेल. आणि आज 2 वर्षानंतर मी पाहतो आहे तर हे पाहिजे असं घर झालेलं तयार. हे रेग्युलर म्हणजे दररोज माझं फिरण्याचंच ठिकाण होतं. हे पॉन्ड, ह्या पॉन्डवर सुद्धा पहा वाफा कशा थंडीमुळे वाफा निघत आहेत. ह्याच्यामध्ये मासे आहेत, मी पाहिलं स्वतः. त्यानंतर कासवसुद्धा आहेत. आणि समोर मेन रोड लागतो. इथे लिहिलेलं आहे स्विमिंग, वेडिंग, बोटिंग, आईस स्केटिंग, नो ट्रेसपासर, प्रायव्हेट पॉन्ड, डेफिल्ड सबडिव्हिजन. Subdivision residents use only fishermen catch and release only. Violator will be prosecuted. समोर त्या रस्त्याला आपण मिळूयात. मला कॅमेऱ्याची सेटिंग जरा माहिती नाही अजून. हे मी सेल्फ कॅमेरा केला आहे, पण माझा चेहरा काही दिसत नाही आहे. पण तरी पण मी शूटिंग करतो आहे. काय होणार आहे, शूट काय होणार आहे मला खरंच माहिती नाही अजून. गोप्रोची माझी इतके काय अजून हॅबिट झालेली नाही आहे. स्कूल बस पहा आली आहे. मला मुद्दामून पुढच्या चौकामध्ये एक दाखवायचं आहे की जेणेकरून स्टॉप सिग्नलबद्दल आत्ता मी जे काही थोडंफार म्हटलं तर त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्ही आपण पाहूयात. कारण कुठलीही ट्रॅफिक नसताना कोणी समोर काही दिसत नसेल तरीसुद्धा ना स्टॉप चिन्ह असेल, असे हे झेंडे असे अमेरिकन फ्लॅग मोस्टली घरांमध्ये समोर लावलेले असतात. का दिसतंय का तो? हे सुद्धा लास्ट टाईम मी आलो होतो ते हे घराच्या समोर मी बोर्ड वाचला होता प्लॉट फॉर सेल. आणि आता हे इथपर्यंत घरी. मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे मी एक व्हिडिओ बनवण्याचा ही कार बा कशी आली, कोणती आहे बरं, टेस्ला, मला माहिती नाही नक्की. शेवरलेटची गाडी आहे. माझं काही इतकं ज्ञान नाही या गाड्यांच्या बाबतीत. तर सिग्नलला थांबलेलं आहे पहा. हां, ग्रीन सिग्नल मिळाला. एकदा ग्रीन सिग्नल मिळाला ना की तुम्ही डावी उजवीकडे कुठे बघायची गरज नाही. डोळे झाकून तुम्ही रस्ता क्रॉस करू शकता. मी आता ह्या थोडं चौकात हा पहिलाच सिग्नल लागलेला आहे मला. तर पहिली गाडी हिला सिग्नल रेड आहे म्हणून थांबणार आहे. या चौकात इकडून आपण आलेलो आहे. नो पार्किंग ऑन विलेज स्ट्रीट फ्रॉम 1 AM to 6 PM, वेट लिमिट 5 tons. हा टोटली ओपन प्लॉट होता लास्ट टाइम मी जेव्हा आलो होतो तो.
आणि समोर टेबल टी ग्रो लिहिलेलं आहे. म्हणजे हे प्लेनफिल्डमध्ये येतं की नाही मला माहिती नाही, पण आपण नंतर इकडे सुद्धा जाण्याचा प्रयत्न करूया. हा कचऱ्याची गाडी, ह्याचा पण आपला एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. हाय, गुड मॉर्निंग. हां, तर मी काय म्हणत होतो, ही जे घरं होत आहेत त्याचा एक पूर्ण व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता या स्टेजला हे घर आहे, पाहूयात आपल्याला जमते का ते. मित्रांनो, आता एक घर दाखवेल मी तुम्हाला. त्या घराचा इतिहास माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यात लक्षात राहणारं घर आहे. ह्याचं कारण असं होतं की मी जे घर पाहिजे लास्ट टाईम जेव्हा मी आलो होतो तर तेव्हा ते घर लिटरली त्याचं बेस चालू होता. आणि असंच मॉर्निंग वॉक करत असताना, मी असं फिरत असताना काय खांतात अगदी पहिल्या दुसऱ्या दिवस इथे आल्यानंतर पहिल्या दुसऱ्या दिवसाचा किस्सा आहे. आणि जेव्हा मी तिथून तीन महिन्यानंतर जेव्हा निघत होतो तोपर्यंत दररोज ते घराचं मी थोडंफार व्हिडिओ बनवत होतो की बाबा हे घरचं स्टेज काय आहे, कुठपर्यंत आलेलं आहे. आणि निघताना बिलीव करा 3-3.5 महिन्यानंतर ना ते ऑलमोस्ट 70-80% घर तयार झालं होतं. आणि मुख्य म्हणजे म्हणजे त्या किस्सा म्हणजे त्या घराची आठवण एवढा करता निर्माण आहे की ज्या वेळेला मी कधी ते व्हिडिओ टाकले असेल त्यातले 2 व्हिडिओ मला त्या 2 व्हिडिओमध्ये काहीतरी कॉमेंट आले होते. एक कॉमेंट होती रशियामधून आणि एक कॉमेंट होती ती ब्राझीलमधून. मला खरं सांगतो मित्रांनो, गॉड प्रॉमिस, मला यूट्यूबवरचं हे माझं यूट्यूब हे वर्ल्डमध्ये पाहिलं जातं खरंच मला माहिती नव्हतं. म्हणजे इतका मी अज्ञानी होतो खरं तर. मला लिटरली गॉड प्रॉमिस मला खरं माहिती नव्हतं. त्याने त्या घरामध्ये काय कॉमेंट लिहिली होती मला माहिती नाही, पण ती कॉमेंट मला माहिती आहे नक्की की ती रशियन भाषेमध्ये होती. आणि दुसरी कॉमेंट, हा ससाचं पिल्लू दिसतं, ठीक आहे. आलं ते घर जवळ आलं पहा मित्रांनो, आल्या गाड्यांनो. हे घर हे नाही, ह्याच्या पुढचं असेल कदाचित. हां, अजून थोडं लवकर मी कॅमेरा ऑन केला, पण हेच ते घर पहा. हे जे घर दिसतं आहे, मी थोडं पुढे अजून दाखवत आहे. हे घर मी प्लेनफील्ड सोडताना मुद्दामून आलो होतो की जेणेकरून हे घर पाहावं. आणि काल आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी पोहोचलो तर रात्री एक चक्कर मारायची म्हणून ह्या घरापर्यंत आलो पहा. हे ते घर की जे हे काही नव्हतं तेव्हा. हे जे घर, ह्या घराचं लिटरली अगदी पाया बांधण्यापासून मी पाहत आलेलो आहे. आणि फिरत असताना दररोज त्याची कुठपर्यंत प्रोग्रेस झाली हे पाहत होतो. आणि 2 वर्षानंतर आता इथं राहायलासुद्धा आलेले आहेत. हे ते घर माझ्या आठवणीतलं घर आहे हे फार. हेच ते घर. मला वाटतं मी पुढे खरं पर्सनल व्हिडिओ घ्यायला मजा पण नसते आणि घ्यायचा पण नसतो मला, पण मुद्दामून मी दाखवण्याचा, पर्टिक्युलर ह्या घराबद्दल दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पॉन्ड मला सरळ जायचं आहे, पण मुद्दामून केवळ तुमच्याकरता मी कालही मी हा पहिल्यांदा व्हिडिओ जसं काढतो म्हटल्यानंतर ना हे घर बेसमेंटपासून मी पाहत आलेलो आहे. आता तुम्ही म्हणाल इतर इतकी घरं आहेत, ते ही घरं मी पाहिलेली नाही आहेत, पण इथे काम चालू असतानापासून मी पाहत होतो सर्व. मला नंबरसुद्धा डिस्क्लोज करायचा नाही आहे, इतकं मी प्रिकॉशन पाळण्याचा प्रयत्न करणार आहे. मी खरं तर व्हिडिओ किती मोठा होतो आहे मला कल्पना नाही आहे, पण माझा प्रयत्न असा असेल की जेणेकरून
व्हिडिओ हा 10-12 मिनटापेक्षा जास्त नसावा. पण आता हे 10-12 मिनटं झाले की नाही कसं कळणार ह्याच्या बाबतीत मला काहीच कल्पना नाही आहे. मला तुम्हाला कल्पनाच आहे की मला एडिटिंग करता येत नाही आहे. एडिटिंग करता येत नाही आहे. त्यामुळं आता 10-12 मिनटं झालेत की नाही हे मला माहिती नाही, पण मोस्टली झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे चौकात गेल्यानंतर किती मिनटं झाले असतील तेवढी झाली असतील. मी पुढे व्हिडिओ बंद करणार आहे. पुढे चौकात जाऊन थांबणार आहे. आणि पुढे चौकात गेल्यानंतर व्हिडिओ बंद करताना किती मिनटं झाले किती मिनटं होऊ, पण मी पुढे चौकात गेल्यानंतर हा व्हिडिओ बंद करणार आहे. चला तर आपण चौकात जाऊयात.